फायनली आपण गोव्यामध्ये पोहोचलोय. आता सुंदर सुंदर मित्रांनो, आपण निघालोय पुण्यापासून गोव्याला. आता जवळजवळ आहे ना वेल्हे पाशी आलेलो आहे. आणि आता आपल्याकडे जी गाडी आहे ना टाटाची कर डिझेल ऑटोमॅटिकमध्ये, आता इथं आहे ना जार आहे ना सांडतोय आमचा, म्हणजे हे होत नाही, स्टेबल राहत नाही, म्हणून त्याच्यासाठी काहीतरी जुगाड करताय. इथं आपला अभिषेक काळे, अथर्व त्रिवेदी, रोहित लाळगे आणि यश जाधव. तर आपण 5 जण चाललोय गोव्याला. सडनली प्लॅन बनला आणि डिझेल ऑटोमॅटिक आहे, त्याच्यामुळे बघूया मायलेज टेस्ट वगैरे पण तुम्हाला बघायला भेटेल आणि काय काय करतोय, कुठे कुठे जातो हे पण तुम्हाला बघायला भेटेल व्लॉगमध्ये. आता सुरुवात तर आपल्याला रूमपासून केलेली आहे, पण तिथनं व्लॉग काढायला शक्य झालं नाही कारण लेट खूप झालं. आता हे चाललंय तर म्हणलं मग एक इंट्रो तरी हे करून घ्यावा आणि बघूया काय काय एक्सप्लोर करता येते. पहिले पण 2दा झालेलं आहे गोवा, त्यामध्ये आपण जवळजवळ बागा, कलंगूट आणि साऊथ गोवा पण थोडंफार एक्सप्लोर केलं आहे. पण यावेळेस नवीन कुठे काय बघता येईल का हे पण आपण चेक करूया. तर नक्कीच तुम्हाला ते पण बघायला भेटेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. फायनली आपल्याला इटेकरी गावात जिओच्या पंपावर ते पण देत नव्हते कारण साठा कमी होता, पण रिक्वेस्ट केल्यानंतर दिले. आणि लाईट पण आहे, तर आपल्याला पाहिजे असं की लाईटचं एन्व्हायरमेंट. इथे जर बघितलं ना तर 2090 रुपयाचं 21.16 लिटर आणि रेट जर बघितलं तर 98.80 रुपये. इथे बघितलं तर गाडी एक नंबर परफॉर्मन्स आहे. जे सिस्टीम आहे गाडीमध्ये, साऊंड सिस्टीम झालं, ओव्हरऑल ॲडास. आणि इथे जर बघितलं तर आपला स्पायडरमॅन, त्याच्यासोबत रोहित भाऊ, हे सगळे आपले मित्र आहेत. सोबत आपल्याला आपल्या कंटेंट शूट करायला काय मदत करत असतात. इथे जर बघितलं तर अभिषेक भैया काळे, आता आपल्या बॅकग्राऊंड माणूस आहे. इथे बघितलं तर अथर्व त्रिवेदी. हे सगळे आम्ही चाललोय आता गोव्याच्या ट्रिपला. आणि गाडीचा कलर जर बघितला ना तर हेड टर्नर आहे. म्हणजे आम्ही जे कॅम्पसमध्ये होतो सिंहगड कॉलेजच्या, तिथे पण आहे ना, जिथे पण जा तिथे तुम्हाला ही गाडीकडे टर्न करू करू बघत होते, विचारत होते. तर हे गाडी काय विकत नाही एवढं कळत नाही, पण जे परफॉर्मन्स आहे, जे नेक्सॉनचंच इंटेरियर याच्यामध्ये भेटतं, त्याच्यामुळे थोडंसं फरक पडतो. बाकी ओव्हरऑल जर फ्रंट आणि बॅकला जर बघितलं आउटसाईड लुक तर नेक्स्ट लेवल आहे. जस्ट आत्ता आहे ना जवळजवळ 4:52 झालेत आणि आम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आहे. आता कर्नाटक बॉर्डर लागेल. पण विचार करा, 3 तास 55 मिनिट राहिलेत, 8:48ला आम्ही पोहोचू. पण जेव्हापासून आम्ही निघालोय ना, एक पण पोरग ना झोपलेलं नाही आमच्यातलं. कारण जे निघलेत ना गप्पा मारत चालले, कोणी काय, कोणी जुन्या आठवणी, कोणी याची मार त्याची मार, पण याच्यातच मजा असते. म्हणजे भरपूर वेळा आम्ही ना, आता केरला ट्रिप पण केली होती, त्याच्यानंतर आम्ही गोव्याला पण 2दा जाऊन आलेलो आहे मागच्या वर्षी. आता परतही गोव्याला चाललोय. असे खूप ट्रिप करत असतो आपण कंटिन्युअसली. तर याच्यामध्ये आहे ना रोड ट्रिपला जी मजा असते ना ती खरंच वेगळी राहते. खूप अनुभव येतो. आता पेट्रोल पंपवरच झालं काय, तर तो पेट्रोल पंपवाला बोलला आम्हाला की पेट्रोल शिल्लक नाहीये. पण आमच्यातलं एक जण त्याला जाऊन रिक्वेस्ट केली की आम्हाला 3-4 पेट्रोल पंप आम्ही हे केले होते, पण कुठेच आम्हाला भेटले नाही. पुण्यापासून आम्ही बघत आलो. तर त्याने लगेच म्हटलं ठीक आहे, लावा गाडी, बॅरिगेड घेतो साईडला, ना आम्हाला पेट्रोल फुल करून दिलं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 15 ते 20 मिनिट तो मी शूट करत असताना बाकी लोकांसोबत म्हणजे मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. आणि एवढं भारी ना, म्हणजे कुठे चालले काय चालले. तर हे मजा असते ट्रॅव्हलिंगची. तुम्हाला वेगवेगळे लोक, वेगवेगळे अनुभव, वेगळी भाषा हे बघायला भेटतं. आणि खरंच ट्रॅव्हल निघायला आता हा प्लॅन आहे ना आमचा दुपारी झाला आणि रात्री आम्ही चाललोय गोव्याला. म्हणजे सडन प्लॅन मध्ये जर एवढे मित्र साथ देत आहे तर खरंच तुमचे मित्र अशी पाहिजे फिरायला येणारे. एक छोटा टी ब्रेक घ्यावा म्हटलं तर कोंगोली म्हणून टोल प्लाझा आहे, तिथे चहा प्यायला थांबलोय. 1-2 जणांना भूक पण लागली आहे. बाकी गाडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. टाटाने आपल्याला पाठवलेली आहे. गाडी तर एकदम हेड टर्नरच आहे म्हणजे. आणि आपले मित्र पण तसेच येतं. या गाडीचा आहे ना फक्त एकच डिसएडव्हान्टेज आहे, या गाडीला फास्टॅग नाहीये. आणि जिथे पण आम्ही टोल क्रॉस करतोय ना तिथे आम्हाला एक हाफ अमाऊंट एक्स्ट्रा द्यावी लागते प्रत्येक टोल मागे, जे की जे UPI करतोय त्याच्यामुळे. कारण टेम्पररी नंबर असल्यामुळे ना याला फास्टॅग दिलेला नाहीये आणि मग तो प्रॉब्लेम आहे. बाकी डिझेल ऑटोमॅटिक आहे, कसलंच हे नाहीये, एकदम परफॉर्मन्स पण चांगला आहे. बाकी याचे ड्राईव्ह रिव्ह्यू आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. हा तो सेपरेट ब्लॉग असेल पुणे टू गोवा साठीचा. आपला जो रूट होता ना मित्रांनो, तो पुण्यापासनं
आपण कोल्हापूरकडे आलो होतो. कराड पहिले लागलं, त्यानंतर निप्पाणी आणि निप्पाणीकडनं उत्तूर मधनं लेफ्ट टर्न घेऊन आपण आता आंबोली घाटात येतं. आणि फर्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही गोव्याला गेलो होतो ना XL6 घेऊन, त्यावेळेस पण आपण हाच रूट घेतला होता. तर आता जवळजवळ आहे ना सकाळ झाली आहे, पहाटे 6:16 झालेत आणि आता थोडी थोडी झोप यायला लागली आहे. थोडं शांत झालंय वातावरण, तर बघूया. पण एक सांगतो, पैसे आज ना उद्या येतील तुमच्याकडं किंवा पैसे कमी असतील, पण ज्या मेमरीज बनतात ना ते खरंच याच्या नंतर कधी नाही. तुम्हाला आहे ना जायच्या वेळेस वाटतं की नको बाबा हे ते, आणि पैसे पण असं नाही की लागतात खूपच, बाहेर निघल्यावरती कळतं. पण जे तुम्ही फिरता ना त्या मेमरीज कायम लाईफ टाइम तुमच्या मनामध्ये राहतात आणि त्या खरंच नेक्स्ट लेवल असतात. त्याच्यामुळं फिरायला कधी नाही म्हणू नका आणि बाकी आपला व्ह्यू एन्जॉय करा. सकाळ सकाळ सनराईज होतीये, मस्त घाटातनं गाडी ड्राईव्ह करतोय. म्हणजे ड्राईव्ह म्हणजे रोड ट्रिपची मजा रात्रीपासून ड्राईव्ह करतोय 12 वाजल्यापासून. आता थोडस एक्झॉस्टेड फील होतंय, पण जे किलोमीटर राहिलेत आपले फक्त 42 किलोमीटर आणि त्याला 58 मिनिट दाखवतोय. आता गाडीने तर आपल्याला चांगला परफॉर्मन्स दिलाय, पण आपला परफॉर्मन्स डाऊन झालाय थोडासा. एकदम कम्फर्टेबल सीट्स वगैरे बाकीचे पण थोडासा. आता दोघं झोपलेत, आपण थोडा वेळ झोपला होता. आता गोव्यामध्ये ना, आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली, गोव्याची बॉर्डर पण लगेच येते ना, तर तिथे आहे ना जे पण प्रायव्हेट नंबर आहे ना त्यांना नाही अडवलेलं, पण जे कमर्शियल नंबर आहेत ना त्यांना सगळ्या गाड्या जवळजवळ अडवल्या होत्या. चेक चालू होतं तिथे. आता आपल्याला तर काही हे नाही केलं. तसंही आपल्या गाडीला टेम्पररी नंबर आहे आणि इथनं आता डायरेक्ट बागा बीचचा प्लॅन आहे. पण मध्ये जर आपल्याला खायला कुठे चांगलं भेटलं तर आपण तिथे हे करणार आहे, थोडंसं फ्रेश वगैरे होऊ आणि मग हॉटेल वगैरे बघून थोडा वेळ आराम करून नंतर मग आपला दिनक्रम सुरू करूयात जसं असेल तसं. आपण आहे ना मायलेज टेस्ट करत होतो. मायलेज टेस्ट झालंय टाटा करचं. थोडं वॉशरूम वगैरे जाऊन येऊया. इथे गोव्याचं 19 किलोमीटर राहिलेत, आता झाले, जवळजवळ आले. सकाळचे 10:30 वाजलेत. तर फक्त लक्षात ठेवा, गोव्याला जर येणार असाल ना तर रात्री निघले तर सकाळपर्यंत तुम्ही आंबोली घाट सकाळी होते आणि तेच चांगलं राहतं. कारण जर पहाटे किंवा जर अंधाराच्या सुमारात जर तुम्ही आले ना तर तिथे थोडंसं रिस्क आहे. कारण 4 वाजताच तिथे किया क्लाविस आपल्या पुण्यातलीच पलटी झाली होती. त्याच्यानंतर रात्री जाताना त्यांचं रात्री गेले होते ते, त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम झाला. आणि येतानाही तोच हे होतं की गोव्यामधनं रात्री निघा नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. टाटा काय कर्व आहे, गाडीचे लुक बघा, हे टर्नर उगच नाही आहे. आम्ही आहे ना म्हणजे नंबरमुळे पण आहे ना खूप लोक विचारतायत. बऱ्याच लोकांना असंही कन्फ्युजन आहे की EV वगैरे आहे, पण तसं काही नाही. ही गाडी आहे डिझेल आणि पूर्ण जे रस्ता आहे ना तो मीच ड्राईव्ह केलेले आहे. कारण ऑटोमॅटिकमध्ये शक्यतो नवीन यांना आहे ना हे होत नाही, लवकर कन्फ्युजन होतं. ब्रेक पण दाबतात, लेफ्ट साईडचा पाय यूज होतो. आता निघूया आपण. हॉटेल पण आपण बुक वगैरे केलेलं नाही आहे, आपल्याला करायचं आहे. तिथे जाऊन थोडंसं फ्रेश होऊन मग आपण हे करूया, नंतर थोडं बीच वगैरे एक्सप्लोर करूया. तसं तर केलेलं आहे, फर्स्ट टाईम नाही आहे, पण ठीक आहे, मजा येते ती वेगळीच. ऊन खूप जास्त आहे, म्हणजे टेम्परेचर बघितलं तर 32 डिग्री आहे. पण दमट वातावरण असल्यामुळे बाहेर थोडं हे होतं, आतमध्ये AC असल्यामुळे काही हे नाही होत. चला निघूया आता. किती राहिले? 36 किलोमीटर राहिलेत. 18 किलोमीटर, 36 मिनिट 18 किलोमीटर. आणि आपलं जे ओव्हरऑल मायलेज टेस्ट होती ती पण या गाडीची झालेली आहे, ज्याचे तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओज बघायला तर भेटतीलच आणि हे नॉर्मल व्लॉग पण. फायनली आपण गोव्यामध्ये पोहोचलोय. आता सुंदर सुंदर चर्च, सुंदर सुंदर नजारे बघायला भेटत आहे आणि आमचे पोरं पण सुंदर सुंदर नजारे बघून खुश होत आहे. आता किती राहिलं आपल्याला? बागा बीच राहिले 4.4 किलोमीटर आणि तेवढं झाल्यावरती मग आपण हे करूया. बघितलं का तुम्ही माग
कसं असतं, गोव्याला यायला लागतं, एकदा तरी यायला लागतं, कारण जे सुख असतं, जे एन्जॉयमेंट असते ते वेगळ्याच लेवलचे असते. पण ठीक आहे, आम्ही एवढी काही करणार नाहीये, आम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढंच, जे की आम्ही तुम्हाला दाखवू. यश भाऊ कस काय आहेत नंतर? मला तर ड्राईव्ह करायला समोरच बघावं लागतं, त्याच्यामुळे जास्त काही ना जरी ड्राईव्ह करताना अख्खा 360 व्ह्यू दिसत असतो, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. अभिषेक काळे जे म्हणताय त्याच्यावरती आपण थोडस विचार विनिमय करूया. बाकी फर्स्ट डे आज, सेकंड डे उद्या, आणि जमलं तर उद्या नाही निघणार आपण, परवा निघूया. मित्रांनो, पहिले बागा बीचला गेलो होतो, पण तिथं काय थोडं ओळखीचं वाटत नव्हतं, म्हणून परत कलंगूट बीचला आलोय. आणि नेहमीप्रमाणे या पार्किंगच्या एरियामध्ये आपण गाडी पार्क केली आहे. आणि बाकी पण आता भूक जास्त लागली आहे सगळ्यांना, तर जेवण करायचंय आणि हॉटेल शोधून मग बघूया. इथे मला वाटतं हॉटेल शोधणं थोडंसं मुश्किल आहे, आणि इथे नाही केलेलंच बरं, कारण पार्किंग वेगळं आणि हॉटेलचं बरंच वेगळं करायला लागेल. त्याच्यासाठी आपण सेपरेट हे करूया. तर जर बघितलं ना, तर इथून असं गेल्यानंतर तुम्हाला कलंगूट बीचची डायरेक्ट एंट्री भेटून जाते, आणि इकडं स्टँड वगैरे इथे आहे ना. जय महाराज सातारे मांसाहारी कलंगूट बीचच्या एक्झॅक्ट एंट्री गेट येतो ना, तिथे मागच्या वेळेस आपण जेवण केलं होतं, ठीक वाटलं होतं, म्हणून आम्ही 12 वाजता बसलोय. आता जवळजवळ 1:45 वाजले, पाऊण तास झाला अजून जेवण तर काय आलं नाही. बसलोय कंटाळून, इथे सगळे सुकून गेले, यांना भुका लागलेल्या आहेत, आणि सगळ्यांना, कारण रात्रीपासून आपण काही खाल्लेलं नाही, चहावर वगैरे सगळं. आता हे रूमचं पण फायनल होत नाही, ते रूम एक्स्ट्रा चार्ज सांगताय किंवा काही पण. आता ऑफ सीझन आहे तरी पण एवढं आहे सांगताय. बघूया, 1-2 भेटले, पण आता जेवण आधी करणार आहे आणि मग तिकडे जाणार आहे, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो, जेवण झाले 1:30 वाजता. एवढं लेट आहे, 1 तास लेट करून दिलं. बळं काय जे होतं ते क्वालिटी पण नव्हती एवढी. आता पार्किंग मधनं चाललोय जरा रूम हे करायला, जिथे रूम भेटेल ना चांगली ठिकाणी, तिथे घेऊन थोडा वेळ आराम करायचा आहे एसी मध्ये. इतकं ऊन आहे ना, काय माहिती आम्हाला काय उन्हातच येऊन का हे करायचं आहे ना. कलंगूट बीचच्या जवळ द बज बुटीक म्हणून आहे, त्याच्या शेजारी आपल्याला हॉटेल भेटले, अपार्टमेंट आहे. इथे आपण गाडी पार्क केलेली आहे. तिकडे कलंगूट बीचला लय भीड भाड आहे, इकडे जरा आहे व्यवस्थित. 1 BHK आहे, 1 हॉल 1 बेड, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बेडमध्ये एसी दिलेला आहे. आता आपण एसीत राहणार आहे. बघूया, 1 सोफा पण आतमध्ये घेऊन जाऊ शकतो आपण, आणि मोठं बेड जर घेऊन जाता आला तर, कारण 5 लोक आहे ना बसून जातील. आणि मेन म्हणजे त्यांचा मोठा बेड हॉलमध्ये आणि तिथे एसी नाहीये, आणि छोटा बेड आतमध्ये तिथे एसी आहे. असं त्यांनी केलेलं आहे, जे की थोडस चुकीचं झालंय. इथे ना अशा प्रकारचं रूम्स आहेत. इथे जर बघितलं, हे आपल्याला 3,000 रुपयाला 2 दिवसासाठी पडली, विथ एसी, फ्रीज पण आहे, कबड पण आहे, आणि टीव्ही पण सोबत दिलेली आहे. इथे हा पहिला बेड, सोफा, त्यासोबत खुर्ची पण आहे. आणि इथे जर बघितलं ना, किचन पण अवेलेबल आहे, आणि इथे एसी आणि तर अशी काही रूम आपल्याला 3,000 रुपयाला पडलेली आहे. आता थोडा वेळ आराम करून आपण 4च्या दरम्यान, 4-4:30ला सनसेटला जाणार आहोत. तर बघूया काय होतंय काय नाही. मोबाईल चार्ज वगैरे करून घेतो. आता जवळजवळ 8:15 वाजलेत, आणि ना आम्ही आत्ताशी निघलोय, म्हणजे जे झोपले ना ते कोणी उठलंच नाही. आत्ताशी सगळे रेडी झालेत, आणि फक्त फ्रेश झालं 1-2 जणांनी आंघोळ केले. आता काय मूड नव्हतं, गरम खूप होते. आता बाहेर जाऊन पहिले जेवण करायचं, आणि तिथून पुढे नाईट लाईफ एन्जॉय करायची, जे की गोव्याचं मस्ट आहे. चला आता निघूया. मी माझे जे ना कपडे ना काही गाडीतच येतं, तर शर्ट चेंज करायचं तर गाडीतच करेल, त्यासाठी मग थोडं सँडल्स घालून घेतलंय. बघूया. आणि इथे ना त्या रूम मधनं बाहेर आलं ना, एवढं गरम होतंय ना जास्त, त्या रूम मध्ये सगळेजण आम्ही ना इथला सोफा तिकडे शिफ्ट केला. इथे ते खाली घाण होती, ठीक जाऊ द्या, थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं.
KFC ला गेलो होतो, पण तिथे सगळं चिकनच होतं आणि ओव्हर प्राईस होत होतं. आपल्याला जे मील पाहिजे होतं ते तिथे अवेलेबल नव्हतं. मग इथं मॅगडी पण अवेलेबल आहे आणि जवळच बर्गर किंग सुद्धा आहे. तर आम्ही चूज केलंय मॅगडी. इथे गाडी पार्क केली आहे हे स्नीप सलोन अँड स्पाच्या जवळ. अलाव करतात का माहिती नाही, बट ठीक आहे. एवढं काही नाही, आपल्या गाडीला आहे टेम्पररी नंबर, जेणेकरून आपल्याला फाईन वगैरे पडायचं टेन्शन नाही. त्याच्यामुळे आपण बिंदास लावली करायची राहिली लॉक एकदा करतो. तर बघूया तिथे मील वगैरे काय भेटते. तिथे जर बघितलं ना तर गर्दी नॉर्मल आहे, एवढं काही नाही. आणि रात्री जर बाहेर निघत असेल तर एवढं काय ऊन म्हणजे जी गरमी आहे ती फील होत नाही, पण दिवसा खूप हाल होतं. इथे आहे ना आम्ही दोघांनी व्हेज मिल मागवलेले आहेत आणि इथे या तिघांनी नॉन व्हेज, जे की याच्यामध्ये ऍड केले. बघूया आता जेवण वगैरे झाल्यावरती जायचंय आपल्याला बीच वरती एक्सप्लोर करायला. मित्रांनो आम्ही आहे ना आता ऑर्डर वगैरे तर दिली आहे, पण थोडं काहीतरी ऑर्डर येईपर्यंत मागवलं म्हणजे सॉफ्टी घेतली आणि छान आहे. तुम्ही जर ना बाहेर गेले ना तर हे जे ओरिजिनल म्हणजे ब्रँड असतात ना, KFC झालं, मॅकडॉनल्ड झालं, बर्गर किंग वगैरे, तर इथे आहे ना प्रॉपर तुम्हाला खायला भेटतं. बाकी ठिकाणी टेस्टी क्वालिटी USP तुम्हाला सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही जास्त करून हे जर भेटत असेल तर हेच यूज करतो. आणि फ्रेंडली पण पडतं, म्हणजे बाहेर गेलं ना की थोडं. आता गोव्यामध्ये काय एक वेस्ट थाली देतात आणि त्याच्यामध्ये आहे ना खूप छोटं छोटं देतात आणि त्याच्यातच लगेच म्हणजे डबल ट्रिपल काही पण घ्यायला लागतं जोपर्यंत आपण जेवण होत नाही. आता इथनं जेवण करून टिटोज लेन वगैरेला एक्सप्लोर करायला जाऊया. तिथे जवळच कॅन्डल हे कलंगूट बीच आहे. तर बघूया गाडी पार्क करायला तिथे जायचं की मग हॉटेलवर लावून तिथनं पण आपल्याला जवळ आहे. पुढे लवकरच तुम्हाला अपडेट देत राहील. फायनली 15-20 मिनिटाच्या वेट नंतर आहे ना आपली ऑर्डर आली. आपण काही चिकन बर्गर आणि हे 5 चिकन बर्गर, 5 व्हेज बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोक असं काही ऑर्डर केलेलं आहे. बघूया याने होतंय का, पोट भरतंय का, नाही तर अजून काहीतरी मागवायचं जे पण आपण बाहेर खाऊया. आता इथे तर बाजूला आता जेवण करून घेतो मग बीचला एक्सप्लोर करायला जाऊ. जेवण वगैरे व्यवस्थित झालंय. आता यांचं म्हणणं आहे की परत भुका लागतील, लागलं तरी यांना कोणी देणार नाही. आता हॉटेल पाशी तर पार्किंग भेटली नाही, पण हॉटेलवाल्यानेच बीच जवळ एक पार्किंग दिली. बरं झालं गाडी पण इथे आणली, नाही तर खूप जास्त पायी यावं लागलं असतं. आणि आता आम्ही सगळे निघलोय बीच वरती. कुठला बीच आहे? त्रिवेदी बीच कलंगूट बीच आहे रे. कलंगूट बीचला चाललो. त्याच्यामुळं असे कपडे का घातलेत तुम्ही? प्लॅन थोडा वेगळा आपले फक्त प्रॉपर तयार रोहितच झालाय. प्लॅन थोडा वेगळा आणि खरंच तुम्हाला सांगतो, हा माणूस आहे ना खरंच ट्रिपचं सगळं इम्पॉर्टंट काम आहे ना हाच करतोय. कारण आता हॉटेलचं लोकेशन आम्ही काय लक्षात ठेवलं नाही, टाइम लाईन वरनं हॉटेलचं लोकेशन शोधलं आणि आता जिथे पण जातोय गाडी लॉक लावणार किंवा बाकीच्या गोष्टी असतात ज्या पार्क केलेले आहे गाडी वगैरे, तर ते हे करून ठेवायचं, सेव्ह करून ठेवायचं. सगळ्या गोष्टी आमचा अभिषेक काळे करतो, अध्यक्ष त्याला त्याच्यामुळे म्हणतात. बाकी आपण काय अशा ट्रिपच्या वेळेस आहे ना गडबड गोंधळ होतो, लक्षात नाही राहत. तर हे गोष्टी लक्षात ठेवा की हे खूप इम्पॉर्टंट असतं तुमचं गाडी वगैरे, कारण हे सगळे गल्ले सेम आहेत. जरी एकदा मिस झालं तर परत गुम व्हायचा चान्स. चला तर बीच कुठे गाडी, चला इकडे जायचं आपल्याला, तिकडे जायचं. चला मग तिकडे जाऊया. मित्रांनो आम्ही ना कलंगूट बीच च्या पण साईडला हे गाडी लावली आणि तिथून पुढे आम्ही आलोय बागा बीचला. जवळजवळ 3.5-4 किलोमीटर, 10-20 निघलो, 11-20 पर्यंत. आणि असं नाही, एन्जॉय करत आलोय, पडत घडत काय कसं जसं येईल तसं मजा करत आलोय. तिथे आपला रोहित भाऊ त्याने पण खूप मजा केली, आपला अथर्व भाऊ आणि अभिषेक भाऊ. आता आहे ना गाडी तिकडे लावलेली आहे आणि कसं आहे लोकेशन फक्त काळेला माहिती, त्याच्यामुळे काळे गाडी घेऊन येणार आहे आपल्याला घ्यायला. तोपर्यंत आपण टिटोज लेन एक्सप्लोर करणार आहे. बघूया आता इथे जर बघितलं ना तर आहे ठीकठाक आहे, म्हणजे ऑफ सीझनच आहे. जो पीक सीझन असतोय ना तो असतो ऑक्टोबर नंतर जानेवारी पर्यंत. खरंच जानेवारी मध्ये आलं ना खूप मजा येते. आणि असं नाही की आता मजा येत नाही, आता पण भरपूर सारी मजा आहे. आम्ही आहे ना कलंगूट वरनं बागाला आलो, बागावरनं पुढे गेलो आणि आम्हाला टिटोज लेनच्या पण 1 किलोमीटर आम्ही पुढे जाऊन फिरून आलोय. आणि टिटोज लेन इथे आणि ते ओळखायचं कसं, इथे आहे ना स्ट्रीट लाईटचा खांब आहे मोठा आणि मरीन काहीतरी आहे. ते जर बघितलं तर असं काही नजारा बघायला भेटतो. गोव्यात आहे ना आलं ना खरं सांगतो, म्हणजे जो पिणार आहे ना त्याची जास्त मजा असते, कारण इथं दारू पण खूप स्वस्त आहे. पण असं काही नाही, आपण पण एन्जॉय करू शकतो. आपलं पिणार कोणी नाही येतात,
नाहीच आहे. सगळे सोबर बंद आहेत. फक्त थोडं आपलं समुद्राच्या किनारी मजा घ्यायची निवांत, थोडं बेटर फील होतं. खरंच फिरायचं म्हणजे उगं फिरत नाही तर काही ना काही त्याच्यासोबत हे असतं. आता मला एवढा घाम आलाय, मी जाऊन रूमवर झोपू शकत होतो, पण अजून पण आम्ही 1.5 ते 2 तास इथेच एन्जॉय करणार आहोत. मागच्या 2दा गोव्याला येऊन गेलो आणि आज थर्ड टाइम आहे. एक पिंकला आणि एका कर्माला, दोन्ही क्लबला आहे ना व्हिजिट केलेलं आहे. त्याच्यामुळं क्लबला जाण्याचं काही एवढं हे नाहीये. आतमध्ये जाईपर्यंत वेगळं काही शो करतात आणि आतमध्ये वेगळंच असते. आपल्याला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे ह्यावेळेस आपण कुठेच क्लब वगैरेला गेलेलो नाही. बाहेरच एक्सप्लोर केलं. बीच वरतीच होतो 1-1.5 घंटा आणि अभिषेक काळे गेलाय रूम वरती गाडी घेऊन आपल्याला पिकअप करायला. मित्रांनो फायनली आपला अभि आपल्याला घ्यायला आलाय. म्हणजे भाई पाऊस पण येतोय बाहेर आणि एवढं भारी वाटतंय ना अभि आपल्याला घ्यायला. 3.5-4 किलोमीटर गडी पायी चालत गेला बिचारा आणि मग आला. त्याच्यासाठी हॅट्सअप थोडं. आम्ही नाही जाऊ शकत बाई. आणि आता निघलोय, बघूया काय काय अजून करता येऊ शकतं का. आता पावसामुळे सगळं हे झालं असेल, पण भाई गरम खूप होत आहे. गाडीत बसल्यावर थोडं सुकून वाटतोय. थोडं आहे ना आम्हाला एसीची हवा खायला आम्ही ते हे बघायला गेलो होतो मुलींचं काय असतं ते, पण त्याला कळून गेलं यांना घ्यायचं नाही. आम्ही पण बाहेर आलो लगेच, जाऊ द्या. मित्रांनो थोडं 1-2 राऊंड मारले वगैरे, पण आता पाऊस थोडासा कमी झालाय. आता रात्रीचे 1:52 वाजत आले आणि जवळजवळ आहे ना रूम वरती निघालोय आता. बाकी ब्लॉग आहेत ना जे आपल्याला रॉ असतील जास्त करून, कारण माहिती नाही एडिट कसे करायचे काय. आपलं काम तसं ऑटोमोबाईल मधलं आहे, पण ठीक आहे आपण ट्राय करूया. ट्रॅव्हलचं पण म्हणजे जास्त करून फिरणं असतं तर ते पण तुम्हाला डिलिव्हर करण्याचं कंटेंट ट्राय करूया. याच्यामध्ये कसली इम्प्रूव्हमेंट पाहिजे, तुम्हाला काय अजून जाणवायला आवडेल हे पण कमेंट करून सांगा. आणि ना आपलं जे फिरणं होतं ना ते म्हणजे आम्ही 1-2दा येऊन गेलेलो आहे, त्याच्यामुळे असं जास्त काही आपल्याला हे नाहीये की हे करायचंय ते करायचंय. जे होईल ते करूयात आणि निघूयात असं प्लॅन आहे. आता उद्या बघू आपण. आता 2:30 पर्यंत जाऊ आपण रूम वरती आणि त्याच्यानंतर सकाळी लवकरच कायाकिंग वगैरे करणार बॅकवॉटरला. रात्री क्रूज वगैरे राहिले ते करणार आहे. तिथे एक्सपिरियन्स कसा भेटतोय ते बघूया. बाकी आता येत ना पुढं आपण सकाळी भेटूया डे 2 ला. मित्रांनो डे 2 सुरू होतोय 11:30 वाजता. 11:37 झालेत आणि आम्हाला उठायला सकाळी 7चा प्लॅन होता. उठलोय 10 वाजता, आवरून वगैरे झालंय. आता चाललोय बागा रिव्हर कडे कायाकिंग वगैरे करायला. पहिले जर जेवायचं भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग आधी कायाकिंग करूया आणि मग जेवणाला हे करूया. कारण आहे ना इथं जेवण लेट भेटतं, सुरू होतं. तर सगळी गँग आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे. आता परत बाहेर निघलं का तसंच गरमी, बट ठीक आहे काही नाही एवढं. इथं जर बघितलं तर आपण आता चाललोय बागा रिव्हर कडे. त्याच्यानंतर मग प्लॅन आहे कॅन्डोलिम बीच वगैरे एक्सप्लोर करायचं, कारण तो राहिलेला आहे. आणि रात्री जर मग हे झालं तर क्रूज मध्ये जाऊया. इथे आहे ना गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मोठी पार्किंग आहे. इथे आपण गाडी पार्क केली आहे, कारण इथे आहे ना SUV ला काहीतरी 80 रुपये. त्याला मी बोललो की छोटी गाडी आहे, त्याला कळलंच नाही की छोटी आहे, नंबर प्लेट पण नव्हती. त्यांनी 40च घेतले. मग आता जाऊया बाहेर, कायाकिंग करूया पहिले, जेवण तर नंतरच करूया. इथे बघितलं तर बाकी गँग चालली आहे आणि इथे भरपूर मोठी पार्किंग आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आम्ही ना बीच बागा बीचची स्टार्टिंग पॉइंट आहे ना इथे आलेलो आहे. इथे जर बघितलं ना या इथे बागा बीच, गर्दी खूप आहे पण ठीक आहे. आणि इकडे आपण रात्री तिकडे होतो, 200-300 मीटर असेल ते. तिथे जर बघितलं ना तर त्या साईडला आपण होतो. आता आपला प्लॅन आहे कायाकिंग करायचा आणि नंतर मग इकडे येऊन थोडस करूया. जर ओलं झालं तर ओलं पण होऊया, पण आधी कायाकिंग करायची. कालपासून आहे ना एकच गोष्ट होती, ते म्हणजे आम्ही पार्क केली ना की मग स्पॉट बघतोय आणि आता कळतंय की हा स्पॉट 1 किलोमीटर लांब. अर्ध चालत आलोय, आता मागे पण नाही जाऊ शकत पुढे पण नाही. पण इथं पार्किंग पण इतकी जास्त आहे ना, इथे पण आहे बाकी ठिकाणी पण आहे. तर ट्राय करा स्पॉट आधी बघायचा आणि नंतर पार्किंग. कारण आहे ना याच्यामुळे तुम्हाला चालायला पण खूप जास्त लागतं, जे की आम्ही केलं ते तुम्ही करू.
मित्रांनो बिर्याणी नूडल्स आणि गोवाची फिश थाळी मागवलेली आहे. इथेच बागाच्या रिव्हर साईडला. थोडं कॉस्टली आहे पण क्वालिटी चांगली आहे. तो जेवण करून आहे ना रूम वर जायचंय आणि रूम वरून मग आरंभ जायचं प्लॅन आहे. तर बघूया तिथे भरपूर अजून काहीतरी बघायला भेटते. मित्रांनो 3:40 झालेत आणि आपण आता हॉटेल रूम वरती आलो. इथे पार्क केली गाडी, लावायला जागा नव्हती. इथे आपण आता थोडं फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून आरंभ हॉलला जाऊया, जिथे की थोडंसं एन्जॉय करता येईल, फोटोशूट करता येईल. जाताना पॅरा रोड पण करायचा प्लॅन आहे. तो पण एक मस्त गोव्याचा हे सिनिक रूट आहे. ठीक आहे, गेलोय पण परत एकदा जाऊया. आता आपण निघलोय, 4:50 झालेत, लेट झालं पण आरंभ हॉलला निघलोय. बाकी सगळे गेलेले आहेत. इथं जर बघितलं ना तर आपले जे कपडे वगैरे ते आपण इथे हे ठेवलेले आहेत. सगळे इकडेच झोपता, इकडेच सगळे हे केलेलं आहे. कारण इकडे एसी नाही, फुल गरम होतं. आता मीच राहिलो, बाकी सगळे गेलेले आहेत. आणि आम्ही एसी ऑनच ठेवून जातो, जेणेकरून आल्यावरती रूम थंड भेटते. आता निघायचं आरंभ बोलला. आउटफिट कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. 25 किलोमीटर होतं आणि 1 तास लागला जवळजवळ. आता 6:10 झालेत. इथं पार्किंग केली आहे गाडी आणि समोरच आरंभोल बीच आपण चाललोय. आता बघूया. आता नेमकं सनसेटचा टाइम आहे, बरोबर टाइम वरती आलोय. ओके नाही यस तेच भाऊ. ओके ओके. आम्ही आलोय रशियन बीच म्हणजे आरंभोल बीचला. आणि रशियन नाहीये तर इंडियनच आहे सगळे. इथे जर बघितलं ना एवढी जास्त गर्दी आहे ना. सनसेट पॉइंट झालेला आहे आणि खरंच गर्दी खूप जास्त आहे. बघूया, इथं फोटो काढायला पण आहे ना, गेलं काय मागे सगळी गर्दी येत. म्हणजे कलंगूट बीचला पण फोटो काढू शकतो पण इथं नाही, असं हे झाले. इतकी जास्त म्हणजे मॅसिव्ह गर्दी आहे. बघूया आता थोडेफार फोटो काढूया आणि मग पणजीला जायचा प्लॅन आहे. तिथे जर क्रूज वगैरे भेटलं चांगल्या याच्यामध्ये. सगळे बोलतात स्कॅम आहे म्हणून. एक ट्राय करायला गेलं तर वर्क पाहिजे, त्याच्यासाठी एक रिसर्च करूनच जाणार आहे, नाही तर कॅन्सल करूया. बघूया पुढे काय होतं. मित्रांनो पणजीला आलोय जवळजवळ आणि आता काल मॅकडोनल्ड ट्राय केला, आज बर्गर किंग ट्राय करूया म्हणून बर्गर किंग मध्ये आलोय. इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि आता ऑर्डर करून तिथे जेवण करून जर काही भेटलं बघायला तर जाऊया. तसं सगळे स्कॅम बोलताय, जाऊ नका बोलताय म्हणून आम्ही हे करतोय, अवॉइड करतोय. जायचं तर आहे. मित्रांनो आज पण आहे ना बर्गर कोक आणि तेच मागवलंय. पण ठीक आहे, आजची टेस्ट वेगळी आहे आणि कालची जरा वेगळी होती. अजून पण एक बर्गर एक्स्ट्रा मागवलाय कारण मिल मध्ये काय एवढं हे होत नाही. आता क्रूज मध्ये काय भेटतंय बघायला जाऊया. तर जेवण वगैरे होईलच थोडा वेळात आणि लेट झालं. आता इथे 10 वाजता 9:48 झाले. आता किती वेळ होतोय बघूया. लेटच झाले जरा. आणि त्याच्यानंतर परत एकदा टिटोज लेन एक्सप्लोर करायला जायचं आणि मग रूम वर जाऊन झोपायचं, सकाळी पुण्याकडे निघून जायचं. मित्रांनो कसिनोला गेलो होतो पण खूप लेट झालं होतं. जेवण पण केलं होतं. तिथं जेवण फ्री असते, दारू फ्री असते. दारू तर आपण पित नाही. मग बीच वरती गेलो, टिटोज लेन फिरलो आणि आता 2 वाजत आलेत. जाताना म्हटलं थोडं काहीतरी खाऊया. मग मॅकडोनल्ड्सला हे घेऊन सॉफ्टी खातोय. आता आजचा दिवस तर संपला. उद्या सकाळी आपल्याला जेव्हा उठेल तेव्हा निघायचंय पुण्याकडे. तर बाकी बघूया काय काय होतंय दादा. मित्रांनो आमच्या आहे ना हॉटेल समोर आहे ना पार्किंगला 1-2च गाड्यांची जागा आहे आणि तिथे फुल होती. तर एक अर्धा किलोमीटर इथे त्यांचीच पार्किंग आहे. आता तिथे आलोय आपण गाडी पार्क करायला. पार्क करून परत जायचं आणि सकाळी आवरून इथे परत गाडी घ्यायला यायचं. आता एक जण कोणी येणारच नाही म्हणले. सगळेजण आलेत सोबत. गाडी पार्क करून परत सगळे पायी चालले. हे पोरांचं असं असतं. आता दिवस दुसरा संपतोय. आपण एवढं काय जेवढं करायचं तेवढं केलं आणि एवढं आपल्याला काय हे नव्हतं असं नाही का, प्रॉपर गोवा फिरणं किंवा प्रॉपर प्लॅनिंग. सडन प्लॅन केला, सडन आलो, 2 दिवस मजा केली. आता उद्या सकाळी उठून आपलं पुण्याला घरी झालं. थोडं काम होतं त्याच्या रिलेटेडच आलो होतं पण मग फिरणं पण झालं. तर बघू आता. आज तुम्हाला आहे ना मला याच्यात काय काय इम्प्रूव्हमेंट झाल्या पाहिजे, काय दाखवलं पाहिजे काय नाही. आता एडिट वगैरे तर करेलच पण त्या हिशोबाने कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. आपले व्लॉग जर आवडले तर नक्कीच आपण कंटिन्यू करू. बाकी ऑटोमोबाईल क्षेत्रातलं माहिती तर आपल्या आहेतच. हा व्लॉग इथपर्यंतच. बाकी भेटूया नंतर पुढच्या कधीतरी ट्रिप
रोजच्या व्हिडिओला, आणि ते आपण लवकरच करत असतो. आणि अशाच याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.